असेल तर फक्त वेगवेगळ्या घोषणा करतात। जे काही शेतकऱ्यांना अनुदान थोड्या प्रमाणात दिलं जातं तेही यांच्या मंत्र्यांच्या संत्र्यांच्या घराच्या जवळच्या लोकांना अगदी कोटी कोटी अनुदान हे सरकारच आपल्या गोरगरीब शेतकऱ्याकडून घेतं आणि त्या जवळच्या त्यांच्या असलेल्या नातेसंबंधाला जे काही जवळचे लोक आहेत त्यांना देण्याचं काम करतं। त्याचं मी शेतकरी बांधवांना तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो। आपण आपल्या शेतात लागणारे पीयूसी पाईप याला सरकार आपल्याकडनं 18% जीएसटी घेतं आणि ते जीएसटी म्हणजे ते राज्याला काही जातं आणि केंद्राला काही जातं। आणि तुम्ही मला सांगा की आपल्या कुठल्याही मालाला कुठल्याही प्रकारचा जीएसटी कुठला हमी भाव आणि शेतकऱ्यांना काय करायचं जीएसटीचं? जीएसटी हा सरकारने डोकं जागेवर ठेवून कुठं लावला पाहिजे कुठं नाही लावला पाहिजे याचं भान ठेवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। त्याला लाईट देण्याचं काम, त्याला बी बियाणं देण्याचं काम, शेतावरती असलेलं जे काही आपलं रासायनिक खतं आहेत त्याला कशाला जीएसटी पाहिजे? त्याला जीएसटी लावून सरकारने अगदी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं मोठ्या मोठ्या बी बियाणे कंपनीला रासायनिक कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले, त्यांच्यावर टक्केवारी घेतात। आणि अक्षरशः जे काही इंग्रजांमध्ये ज्यावेळेस 350 पूर्व ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस आपण म्हणत होतो की आपण गुलाम आहेत आणि आज जे काही आज आपण आहोत खऱ्या अर्थानं गुलामाची भूमिका सरकार अगदी हिटलरशाहीने शेतकऱ्यावरती करत आहेत। आणि हे शेतकऱ्यांचं त्यांचं मन मोठं असतं, संयम असतो, म्हणून सरकारने त्याचा संयम पाहू नये अशी मी सरकारला कळकळीची विनंती करतो। नाहीतर अक्षरशः एक दिवस असा येईल की अन्नाशिवाय अन्न मिळणार नाही, तडफडून मरतान। फक्त शेतकऱ्यांचा संयम आहे म्हणून तुम्ही अगदी गुन्हे गोविंदाने ईसी मध्ये बसून अगदी जे पाहिजे ते तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, परंतु तोच तुम्ही शेतकऱ्यांचा विचार जर नाही केला तर अक्षरशः शेतकरी एक दिवस संपावर गेल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही मग दूध आणा किंवा कुठल्या प्रकारचं जे काही आपलं पिण्याचं दूध आहे तुम्ही सगळं शोधू शकता, परंतु तुम्ही दूध आणि एक रक्त हे तुम्ही कधी कितीही पैसे देऊन तुम्ही विकत घेऊ शकत नाही। आणि आम्ही जर तुमच्यासारखा स्वतःचा जर विचार केला तर आम्ही आमची शेती करू, आम्ही आमच्या पुरतं तयार करू आणि आम्ही आमचंच खाऊ, आम्ही कुठल्या प्रकारचा कोणाचा विचार करणार नाही। ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता त्या पद्धतीने आम्हाला विचार करायला लावू नका। आणि जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही लावाल तर याचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही शेतकरी बांधवांना प्रत्येक पद्धतीनं वागणूक किंवा एखादी छोटीशी पाण्याची बाटली आहे बिस्लरी, त्याची किंमत तुम्हाला बिस्लरी कंपनीची जरी म्हटलं तर 3 ते 4 रुपये त्याचा उत्पन्न खर्च होतो आणि तुम्ही ती बाजारामध्ये 20 रुपयाला विकता। म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सगळेजण उत्पन्न करणारा, त्याच्यानंतर तो मध्ये विकणारा, त्याच्यानंतर तो होलसेल विकल्यानंतर रिटेलर विकणारा, रिटेलर विकल्यानंतर तो रिटेलर म्हणजे आपल्यापर्यंत येऊस्तो, म्हणजे 3 रुपयाची ज्याचं उत्पन्न करतो 3 रुपये आणि तो विकतो 20 रुपये। म्हणजे बांधवांनो तुम्ही सांगा का आपण खर्च लागतो आपल्याला 3,000 रुपये किंवा कांद्यासाठी एकरी आपल्याला 50-60 हजार रुपये लागतात आणि आपले होतात 20,000 रुपये 30,000 रुपये। हे सरकारला कुठल्या प्रकारचं दिसत नाही का? आणि सरकारने जर कुठल्या प्रकारचा विचार नाही केला तर आम्ही एक दिवस नक्की संपावर जाऊ आणि संपावर गेल्याशिवाय आम्ही पण शेतकऱ्यांचे डोळे हे तुम्ही डोळ्याचे अश्रू पाण्याचं वाट पाहू नका। कारण का शेतकरी हा अगदी मोठ्या मनाचा आणि तो त्याच्या संसाराचा ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीनं पूर्ण सर्व महाराष्ट्राचा